विद्यार्थ्यांची दिवसातून 3 वेळा हजेरी घेणार, गैरहजर असल्यास थेट पालकांना मेसेज। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागाकडून तातडीने नव्या आदेशाची अंमलबजावणी राज्यातील सर्व शाळांमध्ये होणार आहे। यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती, शाळेतील सुरक्षा व्यवस्था तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमीची पडताळणी यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे। दिवसभरात विद्यार्थ्यांची 3 वेळा हजेरी घेतली जाणार आहे। गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना तात्काळ SMS पाठवण्यात येणार आहे। प्रत्येक शाळेमध्ये CCTV कॅमेरे अनिवार्य असणार असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी चारित्र्य प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलेले आहे। तसेच विद्यार्थ्यांमध्ये मानसिक तणाव निर्माण होऊ नये म्हणून समुपदेशक नेमण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। विद्यार्थी अनुपस्थित असल्यास पालकांना लगेचच कळवले जाणार आहे। सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाणार आहे। जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांना दिवसातून 3 वेळा हजेरी घेण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत। यंदापासून सर्व शाळांमध्ये त्याबाबत अंमलबजावणी केली जाणार आहे। जर विद्यार्थी गैरहजर असेल तर त्याबाबतचा मेसेज पालकांना पाठवला जाणार आहे। विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी शाळेच्या सर्व परिसरात CCTV बसवणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। यामुळे शाळेतील कोणताही अनुचित प्रकार टाळता येणार आहे। हे CCTV कॅमेरे वर्गाचे दरवाजे, कॉरिडॉर, प्रवेशद्वार, मैदाने तसेच स्वच्छतागृहांबरोबरच लावणे बंधनकारक असणार आहे। या CCTV कॅमेऱ्याच्या फुटेजचा मागील 1 महिन्याचा व्हिडिओ बॅकअप ठेवणे आवश्यक करण्यात आलेले आहे। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणूक करताना पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास सेवा तात्काळ समाप्त करणे, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, प्रत्येक स्वच्छतागृहाजवळ परिसर, पाणी, प्रकाश आणि आपत्कालीन घंटा उपलब्ध असावी असं नमूद करण्यात आलेले आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा TV न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।